शाहूवाडी तालुक्यातील चरण गावातील रुपाली शिसाळ हिने गंभीर आजारावर मात करत थेट रुग्णालयातूनच 12वीची परीक्षा दिली आहे। डोनोली येथील यशवंत अकॅडमीत शिक्षण घेत असलेली रुपाली सध्या 12वी बोर्ड परीक्षेला सामोरे जात आहे। मात्र जीवशास्त्राचा पेपर असतानाच प्रकृती खालावल्याने तिला बांबोड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले। प्रकृतीमुळे सरूळ येथील परीक्षा केंद्रावर जाणे तिच्यासाठी अशक्य होते। रुपालीच्या वडिलांनी तात्काळ सरूळ परीक्षा केंद्र प्रमुख के.एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला। केंद्र प्रमुखाने गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांना माहिती दिली। पुढे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवण्यात आली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिक्षण विभागाने विलंब न करता रुग्णालयातच परीक्षा घेण्यास विशेष परवानगी दिली। काल जीवशास्त्राच्या पेपरमध्ये आमची सरूळ केंद्रावरची एक विद्यार्थिनी रुपाली ही अचानक आजारी पडल्यानं ॲडमिट होती। तिला पेपर देण्याची तरी इच्छा होती, परंतु ती अत्यंत अशक्त होऊन बेडवर होती, सलाईनवर होती। तिच्या पालकांची आणि तिची तीव्र इच्छा असल्यामुळं आम्ही SSC बोर्डाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर साहेब, आणखी चौले साहेब सचिव यांच्याशी पाठपुरावा करून विशेष मान्यता अतितात्काळ मिळवली आणि काल या विद्यार्थिनीनं आजारी असताना हॉस्पिटलमध्ये 12वीचा पेपर दिला। ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे। सर्व नियमांचे पालन करत केंद्र प्रमुख के.एन. पाटील आणि पर्यवेक्षक उदय पाटील यांनी दवाखान्यात जाऊन रुपालीकडून जीवशास्त्राचा पेपर सोडवून घेतला। रुपालीनेही मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षा दिली। शिक्षण विभागाच्या या तत्परतेमुळे रुपालीचे शैक्षणिक नुकसान टळले आहे। मी प्रदीप पाटील ज्युनियर कॉलेज डोनोली येथे शिकत आहे। मी सध्या 4 दिवस आजारी आहे। मला शिक्षणाची आवड खूप होती, पण मला त्या बोर्डापर्यंत पोहोचता न आल्यामुळे माझ्या पप्पांनी नामदेव भवन शिसाळ यांनी तिथं जाऊन बोर्डाची मुलाखत घेऊन मला पेपर आणून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मानते, किंवा तिथल्या मुख्याध्यापक सरांचे पण खूप खूप आभारी मानते। BPN साठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।